रामराम मंडळी, पुन्हा एकदा छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमचं सगळ्यात पहिलं रेंटल हाऊस। आणि हे रेंटल हाऊस लेटेस्ट कन्स्ट्रक्शन झालेलं होतं, काही कामं बाकी होती आणि फ्रेश कलर मारलेला होता, म्हणजे सगळं नवीन घर आम्हाला वापरायला मिळालं होतं। आणि घर खूप छान होतं, सनलाईट इतकी छान यायची घरामध्ये की संध्याकाळपर्यंत लाईट लावायची गरजच पडायची नाही आणि एकदम सगळं नवीन नवीन होतं आणि छान वाटायचं। हे आधी राहत होते त्याच्यामुळे थोडासा पसारा झालेला होता आणि किचन पण एकदम गोड होतं। माझं खूप फेवरेट किचन होतं ते, कारण खूप लाईट यायची आणि किचनमध्ये माझ्याकडे काहीच नव्हतं आणि घर खूप मोठं होतं। घर आम्ही छोटं घेऊ शकत होतो, पण लोकांचा आणि एरियाचा खूप इश्यू येत होता, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या बजेटमध्ये हे घर मिळालं। तर तुम्ही बघू शकता थोडंसं कामसुद्धा त्या घराचं चालू होतं, ते एका रूममध्ये करत होते आणि नवीन कन्स्ट्रक्शन असल्यामुळे सगळंच नवीन होतं। आणि ही माझ्याकडे छोटीशी क्लिप होती म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी। आणि आत्ता आम्ही दुसऱ्या घरामध्ये राहतो, हे आमचं सगळ्यात पहिलं रेंटल हाऊस आहे, ते आम्ही दुसरीकडे राहत होतो त्याच्यामुळे। आणि तुम्ही बघू शकता किचनमध्ये माझ्याकडे लिटरली काहीच नव्हतं, म्हणजे मी जेवढं काय थोडंसं आणलं होतं त्यातच मी ठेवायची आणि उरलेलं सगळं पिशव्यांमध्ये ठेवायची। पण मी त्याच्यात पण खुश होती आणि आत्ताही खुशच आहे। आणि इथे त्यांनी एक गादी घेऊन ठेवलेली आणि एक त्यांना झाड आवडलं होतं ते घेऊन ठेवलेलं, तेवढंच आमच्याकडे होतं, बाकी आमच्याकडे काहीच नव्हतं। आणि जी काय आपले कपडे आहेत तेवढंच, एवढाच सामान आम्ही घेऊन आलेलो होतो। आणि ते दोन्ही रूमला गॅलरी होती आणि इतकी छान लाईट घरामध्ये यायची ना, आणि घरामध्ये एकदा सनलाईट येतात ना तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह वाईब फील होतेच। तर इथे तिसऱ्या फ्लोअरवरती आम्ही राहत होतो आणि लिफ्ट अजिबात नव्हती, त्याच्यामुळे काहीही काम असेल तर स्टेअरकेसनी जावं लागायचं। तर इथे मस्त व्ह्यू पण दिसायचा आणि स्टेडियम होतं तिथे समोरच, छान वाटायचं आम्हाला एकदम। आणि भाजी वगैरे सगळी यायची तिथे आणि मार्केट पण खूप जवळ होतं। तर असं छान छोटंसं घर आमचं पहिलं रेंटल हाऊस मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर अजून त्यातला काही क्लिप्स असतील तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। बाय।